साहेब, काल जे काही घडामोडी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान झाल्यात, अनेक आरोप प्रत्यारोप प्रत्येक ठिकाणी होत आहेत, तर तुमची पहिली प्रतिक्रिया यावरची? प्रथमतः मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो, आपण सगळ्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्वीचे दिवस आठवा. महायुतीच्या नेत्यांनी बसून ठरवलं होतं. त्याला अजितदादा स्वतः होते, फडणवीस साहेब होते आणि एकनाथ शिंदे साहेबही होते. असं ठरलं होतं, जे आम्हाला पालकमंत्र्यांनी सांगितलं, जिल्हा लेवलला एकत्र बसून ज्यांना जसे निर्णय घेता येतील तसे तुम्ही निर्णय घ्या. मग आम्ही बैठक या ठिकाणी बोलवली. त्याला अतुल बाबा स्वतः आले होते, भाजपचे धैर्यशील दादा होते, मी होतो, पालकमंत्री होतो. इथंच बैठक झाली. या बैठकीमध्ये निर्णय झाला की जो तो आमदार ज्याला योग्य वाटतोय त्या पद्धतीनं त्यांनी युतीचा निर्णय घ्यायचा. मग त्यावेळेला जे मोठे नेते होते त्यांनी सांगितलं आम्ही युती करणार नाही, पण माझ्यासारखे नौखे जे आहेत, जे दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत, आम्ही आपलं ठरवलं आम्ही युतीमध्ये जाणार. आणि म्हणून आम्ही युतीला चापसण्याचा प्रयत्न केला. आमच्याबरोबरच्या दोन्ही पक्षांची आम्ही चर्चा केली, परंतु एका पक्षानं आम्हाला साफ नकार दिला की बाबा आम्ही तुमच्यावर युती करणार नाही. आमच्या बैठका पण झाल्या. त्यानंतर मग आमचा नॅचरल अलायन्स जो भारतीय जनता पार्टीबरोबर आहे त्याच्याशी आमची चर्चा झाली. आम्ही एकत्र लढवायचं ठरवलं. त्यावेळेला मी पालकमंत्र्यांच्या पण कानावर झालं की बाबा माझ्या इथं आता भारतीय जनता पार्टीचं आणि माझं अलायन्स होतं आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे बैठक झाली. त्या बैठकीत मी सांगितलं की बाबा 4 सीट्स पंचायत समिती कोरेगावच्या सगळ्या सीट्स ही शिवसेना लढवेल. सातारा तालुका मुख्यत्वे हा जो मतदारसंघ आहे हे राज्यांच्या निगडीत असल्यामुळे ते भाजप लढवेल आणि खटावला भाजप लढवेल. अशा पद्धतीचं हे ठरलं. माझ्याकडे 7 जागा होत्या, त्यातल्या 4 जागा शिवसेना आणि 3 जागा ह्या भारतीय जनता पार्टी लढणार हे फायनल झालं. आणि मग आमचं फायनल झाल्यानंतर आम्ही लढलो. भारतीय जनता पार्टीचे 2 आले, शिवसेनेचे 2 आले. पण इलेक्शननंतर सगळ्यांनी आपापले कॅम्प दिले. आमचे शिवसेनेबरोबर गेले, त्या राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीबरोबर गेले, भाजपचे आम्हाला माहीत नाही काय झालं. परंतु एक साधी गोष्ट आहे, प्री पोल अलायन्स यांच्याबरोबर असतो, त्यांच्याबरोबर राहणं आमचं कर्तव्य आहे. ज्या दिवशी आमच्या सदस्यांना कळलं अरे ज्यांच्या विरोधात आपण मतदारसंघात लढलो त्यांच्याबरोबर जायचं हे म्हणतायत, त्यातल्या त्यात आम्हाला घड्याळाचा विचार करायला काय अडचण नव्हती. पण तुम्ही शांतपणे विचार केला तर तिथं महाविकास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष त्या अलायन्समध्ये आहेत. मग एका बाजूला आपण केंद्रामध्ये भाजप अलायन्स म्हणून जातो आणि इथं मात्र केंद्रामध्ये लोक आपल्या विरोधात आहेत. त्यांच्याबरोबर जाणं मला काय उचित वाटलं नाही. माझ्यापेक्षा जास्त माझ्या कार्यकर्त्यांना वाटलं नाही. आज माझे जे शिवसेनेचे दोन्ही सदस्य आहेत, हे दोन्ही सदस्य हे राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढून जिंकून आलेले आहेत. ह्याचा सगळ्यांनी शांतपणे विचार केला पाहिजे. त्यांना वाईट वाटलं म्हणून त्यांनी प्रीपोल अलायन्स आमचा ज्याच्याबरोबर होता त्याच्याबरोबर जाण्याचा त्यांनी निर्णय केला. आणि मला वाटतं तो निर्णय अगदी योग्य होता. हे माझ्या दृष्टीनं एक्सप्लेनेशन आहे. पालकमंत्री साहेबांच्या बरोबर ह्याबाबतचं असं काही चर्चा तुमची झाली होती? हां, प्रीपोल अलायन्सची चर्चा झाली होती. पण आता ज्याच्याबरोबर आता तुम्ही विचार करा, आम्ही राज्यातलं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार का पाडलं आम्ही सगळ्यांनी बसून? कारण काय होतं, प्रीपोल अलायन्सला आम्ही भाजपबरोबर गेलो होतो. पोस्ट पोलला उद्धव साहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेलो म्हणून तर आम्ही बाजूला निघून गेलो. आज तीच परिस्थिती झाली. प्री पोल अलायन्स जर आमचा भाजपबरोबर आहे तर आमचा पोस्ट पोल अलायन्ससुद्धा भाजपबरोबर झाला पाहिजे. या भूमिकेतनं महेश शिंदे वागला. मला वाटतं माझं काही चुकलं असं मला वाटत नाही.
शशिकांत शिंदे होते म्हणून आमचे कार्यकर्त्यांनी वेगळा निर्णय घेतला, पण ते घड्याळावर निवडून आलेले, त्यामुळे अजितदादा गटातलेच ते होते, ते सेपरेट कुठल्या तुतारीवर उभे राहिले नव्हते, ते अजितदादा गटाबरोबर राहिलेले. तुम्ही आत्ता बोलता बोलला की अजितदादांबरोबर जायला आम्हाला काय हरकत नव्हती, पण शशिकांत शिंदे होते म्हणून आम्ही तिथे गेलो. 100% त्यांनी मला, ऐकून घ्या, त्यांनी मला कुठल्याही बैठकीला बोलवलं नाही आलायच्या. पण त्यांचे जे फोटो तुम्ही जर सोशल मीडियाला पाहिले असतील, बैठका होताना पालकमंत्री, शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे, अशा बैठका झालेल्या आहेत. मी फोटो दाखवतो तुम्हाला, अशा बैठका झालेल्या आहेत. मग ते आम्हाला शेवटी एक लक्षात घ्या, शशिकांत शिंदे काय माझे काय बांधावरचे काय दुश्मन नाही आहेत, पण ते विरोधक आहेत आमचे राजकीय. आम्ही त्यांच्याबरोबर कुठल्या तोंडानं जाऊ शकतो? जाऊ शकत नाही. आम्ही त्यांच्याविरुद्ध जर कोरेगावमध्ये लढलो आहे तर आम्ही नाही जाऊ शकत. आता शशिकांत शिंदे साहेबांनी त्यांची तुतारी विसरून घड्याळाकडे गेलेत. आम्हाला पण आश्चर्य वाटते, नक्की काय झालं आहे आम्हाला पण कळत नाही. त्यांनी एकदा भूमिका जाहीर केली पाहिजे, त्यांनी सांगायला पाहिजे मोदी आणि अमित शहा हे आमचे राष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आमचे नेते आहेत, त्यांनी जाहीर केलं पाहिजे, त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे. एका बाजूला इथं येऊन आमच्या नेत्यांची, सन्माननीय नेत्यांची, आमच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची, आमच्या प्रमुख नेत्यांची मापं काढली जातात, सरकारची मापं काढली जातात, केंद्र सरकारवर टीका केली जाते. त्या लोकांबरोबर आम्ही अलायन्स करणं योग्य की अयोग्य, हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. पोलीस प्रशासनाचा चुकीचा वापर कालच्या या सर्व प्रकरणामध्ये केला गेला. पोलीस प्रशासन भाजपला सामील आहे असा पण आरोप होतोय की या पद्धतीनं जी काही काल घडामोडी घडल्या त्यामध्ये पोलिसांची खूप वेगळ्या पद्धतीची भूमिका पाहायला मिळाली. मला आश्चर्य वाटतं की जिल्ह्याचं नेतृत्व पालकमंत्री स्वतः करत असतात. पोलीस प्रशासन आणि सगळं त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतं. मला नाही वाटत अशा कुठल्या गोष्टी घडल्या असतील, परंतु मी माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अपहरणाचे गुन्हे दाखल होते जे गंभीर आहेत. अशा गुन्हे ज्यांच्यावरती दाखल आहेत त्यांनी पहिल्यांदा त्याचं वॉरंट तोडणं गरजेचं होतं. त्यांनी सकाळी जाऊन वॉरंट तोडून यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी वॉरंट तोडलेलं नव्हतं. एखाद्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटकपूर्व जामीन घेणं हे आपल्यावरती बंधनकारक असतं. तो गुन्हा दाखल झाला आहे का? तर झालेला आहे. आणि कुणी केला आहे का? भारतीय जनता पार्टीने आणि आमच्या शिवसेनेनं नव्हता केला. कुणी केला होता? त्यांच्या कुटुंबातल्या मुलांनी केला आहे तो गुन्हा दाखल. त्यांच्या स्वतःच्या मुलांनी गुन्हा दाखल केला आहे. CCTV फुटेज बघा जाऊन. आमचा कुठलाही नेता तिथं गेला नव्हता. माझ्या वडिलांचं अपहरण झालं किंवा माझ्या कुटुंबियांचं अपहरण झालं, नातेवाईकांनी गुन्हे दाखल केले, तर आमचा काय संबंध येतो? पोलीस प्रशासनामध्ये मला नाही वाटत की पालकमंत्र्यांनी एवढं कुणाचं चालतं आहे. पालकमंत्र्यांचं तर म्हणणं होतं की मला धक्काबुक्की झाली, मला पोलिसांनी म्हणजे घरगडी म्हणून काम करतायत पोलीस या आजच्या प्रकरणात, असं मला जाणवलं या सगळ्यात. पालकमंत्री महोदयांचं मला म्हणजे आता त्यांची लोकं त्यांच्याबरोबर राहिली नाहीत किंवा काही गोष्टी घडल्या असतील. त्यांचा प्रीपोल अलायन्स त्यांचा राष्ट्रवादीबरोबर होता साहेबांचा, आणि ते आमचे सन्माननीय जिल्ह्याचे नेते आहेत. प्रीपोल अलायन्स असल्यामुळे ते राष्ट्रवादीबरोबर गेले. आमचा प्रीपोल अलायन्स भाजपबरोबर होता आणि आम्ही भाजपबरोबर गेलो. पण साहेबांच्याकडे जर साहेबांची शिवसेनेची संख्या राहिली पण राष्ट्रवादीची संख्या राहिली नाहीत, ही चिडचिड तुम्ही पोलिसांवरती करून चालत नाही. तुम्ही लक्षात घ्या, ज्यानं त्यानं निवडून आलेले स्वतःचे सांभाळायचे असतात. तुम्ही सगळं पाहिलं. तुम्ही गाडीतून त्यांचे जे सदस्य आणले गेले, स्वतःच्या सदस्यांना तुरुंगातल्या कैद्यासारखं आत आणलं. तुम्ही पाहिलं असेल. हे तुरुंगातला कैदी डांबून जसं आणला जातो तसं स्वतःच्या सदस्यांना आणलं गेलं. हे तुमच्या सदस्यांवर विश्वास होता का? हे तुम्हाला माहीत होतं. तुम्ही दीड महिना एवढे मोठे नेते असताना ह्या सदस्यांना कोंडून ठेवलं. तुम्ही दीड महिना ताब्यात होते, तरी आज तुम्हाला हे सदस्य टिकले नाहीत. ह्या सदस्यांना मान्यच नव्हतं हे सगळ्या गोष्टी. सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी होता. सगळ्यात मोठा पक्ष तर दुसरा कुठला असता तर त्याच्याबरोबर जाणं गरजेचं होतं. त्यांच्यातल्या बऱ्याच लोकांना या गोष्टी पटल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांनी मतदान द्यायचं ठरवलं होतं. त्यांच्यातले जे लोक, मी जबाबदारी सांगतो, 5 जण तयार होते. आम्हाला मोदी साहेब आवडतात किंवा आम्हाला अमित शहाचं केंद्र सरकार आवडतं.
आज आमच्याकडं कामं त्यांच्याशिवाय होणार नाहीत, हा विश्वास तिथल्या नेत्यांचा होता. म्हणून त्या सदस्यांनी स्वतः आम्हालासुद्धा भेटले होते सदस्य. कामेशनं खूप चांगलं काम केलं. कामेशसारखी अजून 5 जणं होती जी हातवर करायला तयार होती. काल राष्ट्रवादी जबरदस्तीनं हात वर केला. राष्ट्रवादीतले 5 जण तयार होते. कामेश जर हात होत कोणी जबरदस्ती केलं नाही. जाऊन तुम्ही CCTV फुटेज बघा, सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे. आणि स्वतः जिल्हाधिकारी आणि प्रशासन तिथं कडक भाषेत निर्देश देत होतं. उलट राष्ट्रवादीचे सगळे जे त्यांचे जे काही ठराविक जण आहेत ते तिथं धकटशा करत होते आणि कामेशला दम देत होते. कामेश तू असं केलं तर फार जड जाईल, ही भाषा होती. तुम्ही CCTVत बघू शकता. आमच्यातल्या एकानेही त्याला म्हणलं नाही की कामेश तू काय कर. शिवेंद्रराजेंनी कामेश कांबळेला धक्काबुक्की केली असा एक आरोप आहे. ह्या सगळ्या गोंधळामुळे मी जबाबदारीनं सांगतो, कामेश हा शिवेंद्र बाबांचा सगळ्यात प्रेमातला कार्यकर्ता आहे. बाबांनी त्याला आव्हान केलं असेल ते आधी, त्या दिवशी बाबा त्याच्याशी चर्चासुद्धा केलेली नाही. तिथले सगळे CCTV फुटेज हे जाहीर आम्ही दाखवू शकतो. त्यांनी त्याची चर्चाही केली नाही. फक्त त्यांनी आधी त्याला सांगितलं होतं, कामेश मी तुझी खूप कामं केलेली आहेत, तू माझा कार्यकर्ता आहे, तू आम्हाला मदत कर. आणि राजकारणामध्ये चालतं. त्यांनी केलं आणि कामेशला त्यांनी जी केलेली मदत आहे त्या मदतीच्या जीवावरतीच त्यानं तिथं मतदान केलं. साहेब तुम्ही म्हणताय की सदस्यांना डांबून आणलं, तुमचा आक्षेप पालकमंत्र्यांवरती आहे का राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती आहे? हे बघा, आता तुम्ही तिथं सगळे व्हिडिओ काढून बघा. शशिकांत शिंदेसाहेब तर जणू काय जसे कैदी आणतात तशा पद्धतीनं सगळ्यांना धरून आणत होते. म्हणजे तुम्ही मला सांगा, त्यांना त्यांच्या सदस्यांवरतीच विश्वास राहिला नव्हता. आमचे सदस्य कसे आले? शांत आले, सभागृहात जाऊन बसले एका बाजूला. आमच्याकडे 23 सभासद होते. आम्ही त्याच्या 33 सभासद होते, त्याचे आम्ही 38 पण करू शकत होतो. परंतु जर कामेशची जर इच्छा झाली नसती तर त्याच्याऐवजी अल्टरनेट 5 जण होते. ते म्हणाले जर त्यांना नाही केलं तर आम्ही करतो. आमच्यातला कोणीही एक जण हातवर करेल, कारण आम्हाला केंद्र सरकारचं काम पाहिजे. आज जिल्हा परिषद जर आपण केंद्र सरकारच्या अलाईन केली, त्यातल्या कोणालाही महाविकास आघाडीचे तिथं आज नेते आलेले आवडलं नव्हतं किंवा त्यांचा इंटरफिअर मागच्या आठवड्यात झालेला आवडला नव्हता. म्हणून जे अजितदादाच्या राष्ट्रवादीचे जे 5 सदस्य आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला होता. दादा 20 जून देखील तुमच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातले जे 2 सदस्य आहेत त्यांनी पक्षविरोधी हातवर केला असं कारवाई करणार देखील सांगितले, त्यांना कोर्टात खेचणार. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, प्री पोल अलायन्स आमचा कोणाबरोबर होता? भाजपबरोबर होता. आणि पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की ज्याचा त्याला अधिकार आहे. वरूनच आम्ही आमच्यात भांडलो आहे का नाही? हे शेवटी आम्ही एकत्र आहे राज्यात. आज शेवटी समोर देसाई साहेब असू द्या, आमचे नेते जयकुमार गोरे साहेब असू द्या, किंवा आमचे नेते इकडे शिवेंद्रराजे भोसले असू द्या, किंवा मकरंद आबा असू द्या, शेवटी सगळे एकाच सभागृहात बसणार आहेत. राज्य एकत्रच चालवणार आहेत. त्यांचं म्हणणे सभागृहात सुद्धा हा प्रश्न आम्ही उपस्थित करणार आहे की हे झालेली जे पद्धत आहे ते प्रशासनाच्या बाबतीत त्यांना थोडा आक्षेप असेल पालकमंत्र्यांचा, तर ते बोलतील. त्याला जोडून पालकमंत्री तुमच्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करणार असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेत असून सुद्धा पक्षविरोधी कारवाई. हो, पण बरोबर आहे की मी पक्षविरोधी काही कारवाई केलेली नाही. त्यांनी ऑलरेडी, मी पुन्हा सांगतो जबाबदारीनं, जे सरकार आम्ही उद्धव साहेबांचं पाडलं ते याच्यासाठीच पाडलं होतं की प्री पोल अलायन्स आमचा भाजपबरोबर होता. माझाही प्री पोल अलायन्स कोरेगावचा हा भाजपबरोबर होता. मग आम्ही महाविकास आघाडीच्या बरोबर कसं जाणार? महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी असताना आम्ही त्यांना मतदान कसं करणार? आमचा विश्वास नसता तर पहिल्यापासून आम्ही त्यांना दिलंच नसतं आम्ही बरोबर. परंतु त्यांचा वावर ज्या दिवशी कळला की त्यांचे सगळे कार्यकर्ते आता आम्ही सगळे महाविकास आघाडीकडे चाललो आहे, आणि ही गोष्ट राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या गटाच्या 5 सदस्यांना पटली नाही, म्हणून त्यांनी तिथं आम्हाला मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. 5 सदस्य कोण आहेत नेमके? ते आता कशासाठी त्रास करून घ्यायचा? आता कामेश दादा आहे ना समोर, कामेश दादाने घेतला निर्णय.
कामेश दादांना घेतला नसता तर राहिलेले 4 जण तयारच होते. ते म्हणले आम्हाला कुणालाही सांगा. ह्याने नाही केला, त्याच्यावर बॉदरेशन जर दिलं त्यांनी, कारण एखाद्या तुम्ही त्या कामेशला आणताना एखादा प्रचंड मोठला कुठला त्या अतिरेकी आणल्यासारखं त्याला धरून आणलाय तुम्ही. अरे किती त्या पोरावरती दबाव टाकाल तुम्ही. मग तो तुमचा आहे म्हणताय, मी एवढा दबाव का? पालकमंत्री सायरन वाजवत घेऊन आलेत त्याला. अरे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य शिवसेनेचे आमचे नेते घेऊन येतात सायरन लावत. आणि ते दहशत कुणी केली? शांत अभ्यास करा. 4000 लोक बोलवली तिथं हाणामाऱ्या करायला. आमच्या पार्टीचं कोण होतं का? नव्हतं. दहशत त्यांना करायची होती. आमच्याकडे कुठलीही दहशत नव्हती. आमचे सदस्य शांतपणे उठून गेले. 5 पैकी 2 तर शांतपणे येऊन आधीच बसले होते. ज्यांचा केंद्र सरकारच्या अलायन्सवर विश्वास आहे, राज्य सरकारच्या अलायन्सवर विश्वास आहे, ते दोन्ही सदस्य आधीच येऊन बसले होते सभागृहामध्ये. अजित पवार गटाचे, शिवसेनेच्या प्रीपोल अलायन्समुळे 2 ते बसले होते. 32ची संख्या झाली होती आमची. आणि तिसरा जो आमचा आहे तो कामेश त्यांनी उलटा उचलून नेला. मी जबाबदारीनं सांगतो, कामेश दादा 2 दिवस आधी फडणवीस साहेबांना भेटून आले, मुख्यमंत्र्यांना भेटून आले. साहेब मी तुमच्याबरोबर ठाम आहे. तुम्ही जी कोरेगाव मतदारसंघामध्ये पाण्याची कामं केलेत, तुम्ही जी रस्त्याची कामं केलेली आहेत, त्यामुळं मी तुमच्याबरोबर राहणार आहे. मी सन्माननीय नेते शिवेंद्र बाबांचा कार्यकर्ता आहे. मी तुमच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेणार आहे. मला महायुतीमध्ये जायचे, मला महाविकास आघाडीवर जायचं नाही, हे त्यानं मुंबईमध्ये ठामपणे मुख्यमंत्र्याच्या पुढं आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना भेटून सांगितलं होतं. मग त्याला पुन्हा किडनॅप करून यांनी नेला. कुणी दहशत केली? त्यांनीच केली. डांबून आम्ही कोणाला ठेवलं होतं का? नव्हतं. उलट चोराच्या उलट्या बोंबा चालू झाल्यात. आम्हालाच नावं ठेवायचं चाललंय. मग तुम्हाला तुमच्या सदस्यांवरती एवढा विश्वास होता तर मग तुम्ही 4000 लोक का बोलवली जिल्ह्यातली? का गुंड बोलवले सगळे? आमचा एकही सदस्य गुंडगिरी केली नाही. आम्ही कुणालाही हाताला धरून आणलं नाही. शांतपणे उतरले. त्याला कुणी साखळी केली नाही. केली का साखळी? पत्रकार तिथं होते. दबावाखाली आमचे सदस्य होते का त्यांचे सदस्य होते? पोलिसांवरती हात कुणी उचलले? आमच्या कुणी उचलले नाही. त्यांनी आमच्या कुठल्याही मंत्र्यांनी पोलिसांवरती हात उचलले नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी उचलले. त्यांनी जर समजावून पोलिसांना सांगितलं असतं किंवा जर वकिलांच्या थ्रू काहीतरी सांगितलं असतं की अरे बाबा आपण अपहरण केलं एकाचं, तर अपहरणाचा गुन्हा आहे, तर आपण त्याच्यावरती कोर्टाची प्रोसेस सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत करू शकत होते. ते नाही केली त्यांनी. तर ज्याला अपहरण केलं तुम्ही म्हणताय, तो त्यांच्यासोबत होता. त्यांनीच बाईट दिली की मी अपहरण केलं नाही, मी स्वतःहून गेलो. हे बघा, आता आम्हाला त्या गोष्टी माहिती आहेत का? तुम्ही सांगतायत त्याच्यावरती मी टेक्निकल बोलतो आहे. त्याच्यावरती काय पोलीस स्टेशनला तुम्हाला म्हणायचे काय जयाभाऊ गेले होते का रणजितदादा निंबाळकर गेले होते का शिवेंद्र बाबा गेले होते? चेक करा, कोणच आमचं गेलं नव्हतं. उलट ज्या महाबळेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला ते पोलीस स्टेशन सन्माननीय मंत्री मकरंदाबा पाटलांच्या अखत्यारीत येतं आणि ते पोलीस स्टेशन त्यांचं आहे. त्यांनी व्हेरिफिकेशन करूनच गुन्हा. आता समजा ज्याचा पोरगा किंवा नातेवाईक जाऊन सांगतोय माझ्या बाबाला नेलंय, तर गैरसमज झाला असेल, बाबा रात्रीच अचानक झालाय गायब, तुम्हाला सुद्धा चिंता वाटणार नाही? अरे माझे वडील आत्ता येणार होते 8 वाजता आले नाहीत, तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे. त्या पोरानं गैरसमजुतीतनं केलं का काय केलं ते घरगुती बसून बघतील ना. आम्हाला काय त्याशी देणं घेणं? हा प्रशासनाचा प्रश्न आहे. पहिला गुन्हा दाखल झाला साहेब, त्यानंतर ते वडील गेले तिथं, त्यानंतर पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाला की वडिलांना फसवून परत घेऊन गेले. हा 6 वाजता सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. बरं आता थांबा, ऐका ना, मग तेच ना मला सांगा, 6 वाजता जो गुन्हा दाखल केला तो आम्ही केला आहे, भाजपने केला आहे, शिवसेनेने केला आहे, हे महायुतीतल्या घटक पक्षांनी केला का त्यांच्या घरच्यांनी केला आहे? मग आता मुलाला आम्ही पकडायला गेलो, तो आमचा काय संबंध मुलाचा? त्याच्यावर दबाव दिला आणि त्याला गुन्हा दाखल करण्यात आला. हे बघा, तुम्ही मला सांगा, असे दबाव करून तो कुठल्या मतदारसंघातला? वाई मतदारसंघातला. कार्यकर्ता कोणाचा? मकरंदाबांचा. तो कार्यकर्ता कोणाचा आहे? मकरंदाबांचा. मकरंदाबांच्या कार्यकर्त्यावर आम्ही दबाव देऊ शकतो का?
कधीच देऊ शकत नाही. साहेब एक साताऱ्यात एकच मिनिटच आहे. साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न पडलाय, आमदार महेश शिंदे नेमकं कोणाचे? आमदार महेश शिंदे महायुतीचे. शिवसेनेचे नाही. महायुतीचे. सर भविष्यात आता सातारा जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी संघर्ष पाहायला मिळणार का? कशाला संघर्ष होईल? झालं नाही. स्थानिक स्वराज्य संस्था 5-6 महिन्यात सगळे विसरून जातील आणि आपल्याला पुढच्या निवडणुका एकत्रच लढवाव्या लागतील. शेवटी आज एवढे मोठी पदं या मंत्र्यांना मिळालीत का? घरात बसून मिळालेत का? आज आणि शशिकांत शिंदेनी असा इशारा दिला की सुरुवात भाजपने केली, शेवट राष्ट्रवादी आणि शिवसेना करतात. बघा, शशिकांत शिंदे जिथं जाते तिथं त्याचा शेवटच होतो. आजपर्यंत तुम्ही बघितलंय, जिथं गेले गुलाल उदाला तिथं बुक्काच तयार झालाय. काल बी तसंच झालं. ते आलं नसतं त्यांचं भलं झालं असतं. साहेब काय झालं, ती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे 5 फुटले ते ह्यांच्या येण्यामुळेच फुटले. ह्यांच्या लक्षातच आलं नाही ना, त्यांना पटलंच नाही. ते महाविकास आघाडीबरोबर जायचं नाही हे ठरलेलं होतं सगळ्यांचं. काय झालं तर साहेब पण काल जी बैठक झाली ह्या सगळ्या घटनेनंतर लेखी हॉटेलला बैठक झाली, त्यामुळे सगळ्या सदस्यांना सांगण्यात आलं की आता यापुढं आपण सगळ्या जणांनी एकत्र राहायचंय, असंच काम करायचंय जिल्ह्यात काम करताना, असं सगळ्या नेते मंडळींकडनं सांगण्यात आलं. तुमच्या कोरेगावमध्ये आता कसं काम करायचं एकत्र? म्हणजे शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे, तुम्ही ही अलायन्स, वेगळी अलायन्स कशी बघायला मिळेल? हे बघा, ऐकून घ्या. मला तोच प्रश्न शशिकांत शिंदे साहेबांना विचारायचे. त्यांनी एकदा जाहीर करावं की माझे नेते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, गृहमंत्री अमितजी शहा आणि आमच्या सगळ्यांचे नेते देवेंद्र फडणवीस, एकदा त्यांनी जाहीर करावं. आम्ही त्यांना स्वीकारू. संपलं काम. काहीच अडचण नाही. शेवटी पालकमंत्र्यांना हे कधी तर त्यांच्याकडून क्लॅरिफिकेशन घ्यावंच लागेल लवकरात लवकर. आबांना आणि त्या दोघांना घ्यावं लागेल हे क्लॅरिफिकेशन. शेवटी माहितीच्या जेव्हा आपल्याला मंत्रिपदं मिळत आहेत की आपल्याला एवढी मोठी पदं भुषवायला मिळाली, आज एवढं मोठं आपल्याला केलं ज्या माहितीनं, त्याच्या विरोधात जाऊन आपण नाही करू शकत काम. हा प्रत्येकानं आत्मचिंतन करण्याचा विषय आहे. शेवटी राज्य सरकारच डेव्हलपमेंट करणार आहे. कोण वैयक्तिक ही संस्था असू शकत नाही. वैयक्तिक कोणाचा इगो असू शकत नाही. ही संस्थात्मक चालतं. पक्ष तत्वावरती चालतात. महायुती एका विचारानं चाललेली आहे. जो विकासाचा विचार आहे त्यानं चाललेली महायुती. साहेब आता 1 महिन्यापर्यंत जवळपास हा प्रकार सगळा चालू. ह्या महिन्याभरात तुमचे नेते जे आहेत महाराष्ट्राचे, एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी या कुठल्याच गोष्टी तुमची चर्चा झाली नाही की आपण साताऱ्यात काय करायचं या विषयात? मला एकदा स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी बोलवलं होतं. मला म्हणाले की महेश तुझी भूमिका काय? मी त्यांना स्पष्ट केलं होतं की साहेब मी भाजपबरोबर लढलो आहे. माझं प्रिपोल अलायन्स हा भाजपबरोबर आहे. आणि मी त्यांना सगळं कानावर घातलं की आम्ही दुसऱ्या पक्षाबरोबर अलायन्स करण्याचा प्रयत्न केला, पण ते आम्हाला फार किंमत देत नाही आहेत. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध आम्ही लढलो आहे. ही सत्य परिस्थिती मी सांगितली होती, कानावर घातली होती मी त्यांच्या. ही कानावर घातली होती. आणि तेवढ्यात माझा प्रश्न लागला. म्हटलं साहेब मी पुन्हा येतो. मी प्रश्नोत्तरासाठी सभागृहात गेलो. नंतर मी 3-4 वेळा साहेबांना भेटायचा प्रयत्न केला, पण साहेब भेटले नाहीत मला. असं झालं ते. काल साहेब पालकमंत्री भाजपच्या नेत्यांविरोधात अध्यक्षपदाच्या निवडीत अगदी लढले. त्यांचा BP हाय झाला, रक्त आलं, रक्तयुस्तपर्यंत लढले. तुम्ही काय त्यांची विचारपूस केली का आता? मला काल कळलं ते ॲक्च्युली त्यांना ते काहीतरी ते जरा झटापटीमध्ये एकाच्या त्यांच्याच कार्यकर्त्याच्या खिशाला पेन होता, तो असा घासला आणि रक्त आलं असं काहीतरी झालं. त्यांच्याच कार्यकर्त्याला जे कार्यकर्ते पोलीस कारवाईसाठी घेऊन चालले होते त्याला त्यांनी विरोध करताना त्यांच्या पेन लागला असं मला कळलं. पण झालेलं तसं चुकीचंच आहे. कारण पालकमंत्री हे फार मोठं पद आहे. आम्ही त्याला रिस्पेक्ट देतो कारण ते आमच्या महायुतीचे पालकमंत्री आहेत. 100% आम्ही त्यांना रिस्पेक्ट देतो. मी फोन करून विचारतो साहेबांना. काल फोन बंद होता. आणि जरी साहेब वाईट काही बोलले असले तरी ते तेवढं इलेक्शनपुरतं तेवढा टेम्पो असतो. पुन्हा विसरून जातात. सगळे वरच्या लेवलला एक होतात, मनं जुळतात. हे इलेक्शनमध्ये, कुठल्याही इलेक्शनमध्ये, आता तुम्ही सांगा गावच्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये झालं तर एकमेकाचे वाद होतात, सगळं होतात. पण तीच लोक यात्रेमध्ये सगळे प्रेमाने एकत्र यात्रा करतात, एकमेकाच्या लग्नात जातात, आनंदानं राहतात. महायुतीचं असंच आहे. पण त्याच्यात एक त्यांचं चुकलं
ती मिठाचा खडा का टाकून घेतला हे आम्हाला कळलं नाही, त्यामुळे त्यांचे 5 सदस्य फुटले. जर तो मिठाचा खडा म्हणजे शशिकांत शिंदे जर आले नसते महाविकास आघाडीचा, तर मग मात्र त्यांचे जे 5 सदस्य जे राष्ट्रवादीचे आमच्याकडे आले ते आले नसते. साहेब आता 9 महिन्यांवर जिल्हा बँकेची निवडणूक होती. हां, आता पक्षीय निवडणूक होणार का? स्पष्ट वरच्या नेत्यांचे निर्देश आहेत, महायुती म्हणून ही निवडणूक लढणार आहे. ज्याला बरोबर यायचे त्यांनी या, नाहीतर नाही. इथं जे महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढणार. आणि मला वाटतं माझा प्रिपोल अलायन्स भाजपबरोबर आहे, त्यामुळे आम्ही भाजपबरोबर जाऊनच ही निवडणूक लढणार, ह्याच्यात काही शंका नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.